उम्या कशावर खेळायला लागलीस ग? हाय राजनंदिनी कशावर खेळायला लागलीस? ड्रेसवर पडली शोधा लागले बघ कसं. बाळ कुठे गेला? कुठे गेला? ड्रेसवर बघ, ड्रेसवर तुझ्या ड्रेसवर तुझ्या. तेव्हा खाल्ली मम्मी तोंडात घातली. अगं गिळेल की. होय गिळेल, त्याचं अडकून बसलं म्हणजे. दे चिडू नको. काय ग ते? ए पिल्लू काय ते? इकडे दे. राजनंदिनी आणि आरवचं ट्युनिंग खूप छान बसलेलं आहे. आरवला सुद्धा राजनंदिनीशिवाय करमत नाही. आता आरवला सुट्टी पडलेली आहे आणि आपल्याला खूप मोठा चॅलेंज आहे सगळ्या आयांना की मुलांचा स्क्रीन टाईम जो आहे तो कमी करायचा आहे. आरवचा सुद्धा स्क्रीन टाईम इतका नाही आहे, कारण शक्यतो मोबाईल त्याच्या हातामध्ये देत नाही. त्याचा टॅबसुद्धा जो आहे तो मुंबईला मी ठेवलेला आहे. तो गावी अजिबात घेऊन गेले नाही मी. त्याला म्हटलं मी गावी घेऊन चालले म्हणून, पण तो मुंबईला घेऊन आली. मी ठेवली इथेच. आणि सचिन जेव्हा मुंबईला आले तेव्हा वर्ड सर्चिंगचं एक बुक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जेव्हा पुस्तकं वगैरे वाचायचं किंवा काही वर्तमानपत्रामध्ये आपण जर बघत असू तर त्याच्यामध्ये ते शब्दांची जुळवाजुळव असते ना, अशा पद्धतीचं एक बुक त्याला त्याच्या बड्डेला गिफ्ट केलं होतं. तर ते मी सोबत ठेवलं. प्लस रामायणाचं एक बुक आहे तर ते मी सोबत ठेवलेलं आहे. मग त्याला हे वर्ड सर्चिंगवालं एक त्याला शोधायला लावलं तर त्याला ते कंटाळा आला. नाही बाबा मी नाही करणार म्हणायला लागला, मला TV बघायचे. मग त्याला फक्त चॅलेंज दिलं मी आणि त्याला म्हटलं की एक शोधून दाखव, नंतर मग आपण तुझ्या आवडीची एखादी गोष्ट करूयात. ठीक आहे बोलला. मग त्याला शोधलं, त्याला ते इंटरेस्टिंग वाटायला लागलं आणि आता तो कंटिन्युअसली त्याच्यातच आहे वर्ड सर्चिंगमध्ये. त्याला 1-2 टॅक्ट सांगितले की कसं शोधायचं. आणि इथे राजनंदिनी त्याला करू देत नव्हती. पण इथे मला एक गोष्ट चांगली वाटली ना की तो खूप छान पद्धतीने राजनंदिनीला हँडल करतो नेहमी. अजिबात रागवत नाही तिच्यावरती. कारण मला कसं वाटलं की मुलं थोडीशी चिडकोर होतील की आपलं सिबलिंग्स किंवा लहान बहीण भाऊ असल्यानंतर. ती एक गोष्ट छान वाटली. अगदी मोठ्या भावासारखी तो केअर करतो नेहमी. मग स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी अजून त्याला आवडती गोष्ट आरवची ती एक म्हणजे क्रिकेटचं आम्ही जे त्याचं बॅट वगैरे आहे तीसुद्धा घेऊन गेलो होतो. कोवाडला गेल्यानंतर त्यांना मामाकडून त्याच्या कॅरम बोर्डसुद्धा घेतला. त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी बाहेर जेवढं गुंतवू त्याला बाहेरच्या यामध्ये तेवढं बरं पडेल. आणि बाकीचं मी जसं म्हटलेलं की रामरक्षा, अथर्व शीश ह्या सगळ्या गोष्टी मला त्याच्याकडून करून घ्यायच्या आहेत, पण त्याच्या कलेने. कारण आत्ताची मुलं स्टबर्न खूप आहेत, अजिबात ऐकणाऱ्यातली नाहीत. आणि आरव थोडासा हट्टी आहे तसा, इतका पण नाही पण थोडा आहे. आणि जास्त तो हळवा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी ह्या त्याला खूप छान पद्धतीने समजून सांगितल्या तर त्याला कळतात लवकर. रागाने सांगितल्या तर तो तसाच रिॲक्ट करतो. पण इतका असा नाही की काही बाकीच्या मुलांना मी पाहिलेलं आहे तर तसं नाही करत आहे. पण सध्या मला तो टोडलरपासून टीनेजकडे वळताना जे आहे त्याच्यामुळे खूप शांत पद्धतीने मला घ्यावं लागते. कारण मीच थोडीशी शॉर्ट टेम्पर्ड होते आणि आरवमुळे खूप ते कमी झाले. आता इथे बघताय दोघांचं ट्युनिंग कसं चाललेलं आहे. मॅडम आमच्या काही करू देत नाही आहेत त्याला. आणि आरवला पाहिलं की तिचा मूड इतका छान होतो राजनंदिनीचा. आता मुंबईला निघालेली आहे आणि त्यामुळे बॅग पॅक करते मी. एक काम निघालं आणि ते तिथे जाऊन करणं गरजेचं आहे. काही गेल्या दिवसामध्ये बघितलं माझी धावपळ किती झाली, इकडे तिकडे फिरावं लागलं. तरी पण काही मैत्रिणी म्हटलं की फेस छान तुझा ग्लो दिसतोय. तर काय झालं होतं मध्ये थोडंसं टॅनिंग वगैरे झालं. टॅनिंग झालं तर मी काय करते तुम्हाला माहिती आहे, हळदीशिवाय उत्तम पर्याय नाही टॅनिंगमध्ये. आणि त्यासाठी आता सध्या काय आलं, छोटे छोटे डार्क स्पॉट सुद्धा आले. तर त्यानंतर म्हटलं की आपण काहीतरी चॅलेंज घेऊ आणि 7 डेजचं मी हे
हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग फेस सिरम जे आहे टर्मरिक फेस सिरम, तर त्याचं चॅलेंज घेतलं आणि 7 दिवस कंटिन्युअसली मी वापरले. इथे तुम्ही बघतात की 7 दिवस मी कंटिन्युअसली ते वापरते आणि तुम्हाला प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट जो आहे तो ते दिसलेला आहे. हे काय करतं, डलनेस रिमूव्ह करतं आणि त्यासोबतच ह्याच्यामध्ये आहे स्वरासा कोल्ड प्रेस पद्धतीनं टर्मरिक एक्स्ट्रॅक्शन केलेलं आहे, ज्याच्यामुळे हळदीचे सगळे गुण यामध्ये आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये 2% नायसिनामाइड आहे आणि 10% ग्लायकोलिक ऍसिड आहे, ज्यामुळे चेहऱ्यावरील डलनेस तरी जातोच, त्यासोबतच रॅडियन्स सुद्धा दिसतो. आणि हे मला तरी झालेलं आहे, मला तरी मिळालेलं आहे. 7 दिवसामध्ये अगदी विजिबली डिफरन्स दिसून आला, कारण मी हे लगेच अप्लाय केलं त्याच्यामुळे. सो तुम्ही हे 7 डेजचं चॅलेंज घ्यायला हरकत नाही. हिमालया तुम्हाला माहित आहेच ब्रँड कसा आहे तो, त्यामुळे हे मी ठेवलेलं आहे आता माझ्या बॅगमध्ये. आता या बॅगमध्ये सगळ्या गोष्टी मी ऍड केलेल्या आहेत, कारण म्हटलं आता उन्हाळा आहे तर हे फेस सिरम वापरणं मला गरजेचं आहे. प्रत्येक फेस सिरम वेगवेगळे कसं काय कोणते नक्की वापरायचे, तर जसं ऋतुमानानुसार पावसाळा आला की तुम्ही कपडे वेगळे असतात, हिवाळा आला की आपले कपडे वेगळे असतात, त्यानुसार आपल्या त्वचेच्या देखील गोष्टी वेगवेगळ्या चेंज होत राहतात. म्हणून मी हळदीचे गुण असलेल्या गोष्टी जास्त वापरते या दिवसामध्ये. हे प्रोडक्ट तुम्हाला नायका, अमेझॉन, फ्लिपकार्ट त्यासोबतच हिमालयाच्या वेबसाईटवरती सुद्धा मिळेल आणि 30% डिस्काउंट मिळेल जर तुम्ही आज चेकआउट केलात तर. आता मी ही बॅग पॅक तरी झालेली आहे, अजून थोडंसं काम आहे, जेवणार आणि निघणार. त्यानंतर डिरेक्टली आता मी तुम्हाला मुंबईमध्ये भेटते. मम्मी स्वयंपाकाला लागली होती. राजश्री नरेंद्र बाळासोबत खाली गेले होते. मी आरवसोबत कॅरम खेळत होते. आरव थोडासा लागला होता की मम्मी मी पण येतो. मग त्याला थोडंसं इझी करण्यासाठी त्याच्यासोबत मी खेळत होते आणि त्याला समजून सांगत होते, कारण 2 दिवसासाठी उगाच धावपळ नको, त्याला मुंबईला घेऊन येणं परत घेऊन जाणं, कारण कामच एवढं अर्जंट आहे त्याच्यामुळे मला जावं लागणार तर आहेच. त्यामुळे मग थोडंसं त्याच्यासोबत मी वेळ स्पेंड करत होते, कारण तो खूपच आधी इमोशनल झाला होता की मम्मी मी सुद्धा येतो म्हणून. कारण आत्ता त्याला मी सवय करते आणि सवय होणं गरजेचं आहे मुलांना. कंटिन्युअसली आपण आपल्यापाशी नाही ठेवून घेऊ शकत मुलांना. हळूहळू एक 7-8 वर्षानंतर त्यांना ही सवय करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी काही गोष्टी अशा करते की त्याला कुठेही जाताना, म्हणजे जी माझी लोक आहे ज्यांच्यापाशी मी ठेवू शकते, जसं ताई, बाबा असू देत किंवा मम्मी वगैरे असू देत, राजश्री असू देत, तर त्यांच्यापाशी ठेवून मी थोडं त्याला ती सवय लावते. राजनंदिनी साहेबा, तुम्ही येणार का आमच्यासोबत मुंबईला? येणार? आज बनतंय पालक पनीर खास मम्मीच्या हातचं. मम्मीला मी रेसिपी सांगितली, होय नाही का मम्मी, कसं करायचं. सो मम्मी आता परत बनवू शकते. आणि तुझ्याकडून एक रेसिपी मागितलेली आहे. तुला एक म्हणजे खूप दिवसापासून असं कमेंट आले की आपण लास्ट टाइमला एकदा पुऱ्या दाखवलेलं माहिती आहे, एक 8-9 महिन्यापूर्वी, तर त्या तेल बिल नव्हतं ना त्यात पुऱ्यामध्ये, तर मग त्या पुऱ्यांची रेसिपी आहे. आणि त्या ज्या आहेत त्या प्रेग्नंट आहेत. मग कोवाडला मी जेव्हा जाईन आता रिटर्न, तर तेव्हा गेल्यानंतर आपण खास पुऱ्या त्यांच्यासाठी बनवून दाखवू की तेल जास्त नसते त्या पुऱ्यामध्ये, म्हणजे शोषलं जात नाही, तर ती कशी करते ते नक्कीच. आणि बहिणाबाई चपात्या बनवतात, खूप सुंदर अशा चपात्या त्या बनवतात. अगदी पातळ असतात चपात्या मॅडमच्या आमच्या. आणि त्या आरव साहेब असे बसलेले आहेत निवांत, गट्टू चिंकीचे. हो आपण टेस्ट करणार तर आहोतच. राजनंदिनी गाणं आपण म्हणे काय, फूलो सा चेहरा तेरा. बरं हाच जरा मग, कलियो सी मुस्कान आहे म्हणतो मी, कलियो सी मुस्कान. दुमॅक दादाकडे जा आरू, दादाकडे जा दादाकडे जाते नाही, ऐक जा दादाकडे जा, पिला दादाकडे जा, दादाकडे जा दादाकडे जा. खुल्लं आहे. ओके चला, आता वाजलेले 8:15. मी जेवून घेते आणि निघते. उद्या सकाळी मम्मी आरव वगैरे जाणार आहेत कोवाडला रिटर्न. बाकी मम्मी डिरेक्टली कोल्हापूर मुंबईवरून डिरेक्टली कोवाडला जाईल. राजश्रीला पण चल म्हणते डिरेक्टली जायचे आहे, पण कसं की अजून काही गोष्टी तिच्या इकडच्या आवरायच्या, त्याच्यामुळे मग ती नंतर येतो म्हणायला लागली. म्हटलं ठीक आहे, आमच्या नंदूला घेऊन नंतर येते पिल्लू, है ना बाबू. काय आहे, बर्फ पडने वाली है, लगता है बर्फ पडने वाली है. असं असं. जय श्रीराम म्हणा बा, जय श्रीराम, जय श्रीराम. चला ओके, चला मी आता एक अर्धा तास झाला 7:30-8:15 येऊन पोहोचलेले आहे मुंबईत. आणि घराची अवस्था थोडीशी बिकट आहे,
माझे प्लांट्स ते झाडं बाब एक तर पूर्णच खराब झालं. ते तिथं खराब झालेलं आहे. इथं पाणी घातलेलं ते राहिले व्यवस्थित. आता त्याला बघूया 2 दिवसात काय करता येते काय मला. कशाने ते खराब झालं काय माहित. पाणी बिनी तरी व्यवस्थित होतं त्याला. नाही मुलींना सांगून तर गेलेले घालत तरी होत्या पण काय माहित काय झालं. आणि आता हे चाललेले आहेत ऑफिसला. हाफिसला जातील कारण ह्यांना काय आता झाल्यात वर्षभराच्या एकदम सुट्ट्या घेतलेल्या जातात. सुट्ट्या अजिबात नाहीत त्यांना, त्यामुळे ते त्यांच्या हाफिसला जातील. आणि मी ही माझी घरातली कामं ज्या कामासाठी मी आले ते काम हे सगळ्या गोष्टी आवरून घेते. आणि काय नाही मग आज उद्या आज कोणा बुधवार ना, बुधवार गुरुवार 2 दिवस आहे. शुक्रवारी मैत्रिणीचं लग्न आहे, सोनूचं लग्न आहे आणि ते लग्न करून त्या दिवशी संध्याकाळी निघणार आहे कोवाडसाठी. आरव आणि मम्मी कोल्हापूरमध्ये आहेत आज. ते आज 11-12च्या दरम्यान कोवाडला निघतील कारण आरव काय नाही राहत म्हणा लागला कोल्हापूरला. म्हणून त्याला म्हटलं ठीक आहे कारण गावाकडे वगैरे मावशीची मुलं वगैरे आहेत ते जरा एंटरटेन करतात. त्याला खेळायला थोडंसं हे आहे तिथं, त्याच्यामुळे तो जाईल. त्याला म्हटलं मी शनिवारी डायरेक्टली मी कोवाडला येते म्हणून थांबत नाही कुठे मध्ये आधीमध्ये. कारण माझं कसं होतं की कोल्हापूरमध्ये जायचं आणि तिथून प्रायशीला घेऊन जायचं, पण त्या डिरेक्टलीच जाईल. आणि बघू आता आजचं तरी आवडते. व्हिडिओ इथेच संपतो. आता छानसा व्हिडिओ घेऊन उद्या हजर राहील. मुंबईतलाच असेल. तोपर्यंत बाय बाय.